नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आली आहे असाच एक नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला काही वेगळे प्रश्न विचारायची मला गरज लागणार नाही. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथं आपण डिंक घेतला आहे, बदाम घेतलेत, खारीक पूड मी इथं घेतली आहे. बिझनेस करणार असाल तर खारीक पूड घ्या. काजू, गूळ, घरचं तूप आहे माझं, सुंठ पावडर, खसखस, जायफळ आणि गोडांबी. गोडांबीची सगळी माहिती पुढं आपण आता बघणार आहोत. तुम्ही मला मागच्या वेळी खूपदा कमेंट करून विचारलं होतं की गोडांबी म्हणजे काय, सुकं खोबरं. आता काय करूया, पॅन तापवत ठेवूया. तो गरम झाला की त्याच्यात काजू आणि बदाम घालून भाजून घेणार आहोत. आता इथं तुम्ही थोडंसं तूप घालून भाजलं तर अजून छान खमंग होईल, पण मी नेहमीच मला ती सवय झाली की काजू बदाम थोडे कोरडे, डिंकाचे लाडू करताना काजू आणि बदाम तसेच भाजून घेते. थोडंसं तुम्ही तूप घातलं तरी चालेल. आता काय करायचं आहे, थोडं व्यवस्थित बारीक गॅसवर भाजा. करपायला नाही पाहिजे, खमंग तर व्हायला पाहिजे. त्यामुळं बारीक गॅसवर छान व्यवस्थित भाजून घ्या. आता काजू आणि बदाम मी जे प्रमाण दिलं आहे ना, तर ते प्रमाण तुम्ही घ्या. आणि घरच्यासाठी तुम्हाला हवा असेल तर अजून तुम्ही काजू बदाम घेतले तरी चालतील. आता काय करूया, तूप घेऊया. तूप गरम करून घेऊया चांगलं. तूप गरम झालं की बघायचं आहे आपलं तूप व्यवस्थित तापलं आहे का. एखादा डिंकाचा तुकडा घाला, एखादा डिंक म्हणजे तो चांगला फुलला तर बाकीचे डिंक घाला. आता काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की डिंकाचे लाडू करताना डिंक हा चांगला तळला गेला पाहिजे. जर डिंक तुम्ही अर्धवट कचवट तळला तर दाताखाली खरखर येते डिंकाची. त्यामुळं डिंक चांगला तळला गेला पाहिजे. मस्त फुलतो, त्याचा रंग बदलतो आणि खाल्ला की असा कुरकुरीत मस्त लागतो. दाताखाली डिंक आला ना, आहा हा. डिंकाचे लाडू खायचे तर डिंक दाताखाली आला पाहिजे, तर त्याची मजा आहे. तर असा हा डिंक सुंदर तळला गेला पाहिजे, नीट तळला गेला पाहिजे. गॅस मिडियम टू लो ठेवा. मोठा केला तर करपेल, अगदी बारीक असेल तर कच्चा राहील. अशा प्रकारे काय करूया, सगळा डिंक थोडा थोडा करत आपण तळून घेऊया. तूप कमी पडलं तर तूप घाला, परत तूप तापलं की डिंक घाला. असा जो प्रमाणात डिंक दिला आहे तो छान तळून घेऊया. सगळा डिंक अशा प्रकारे आपण काय केला आहे, तळून घेतला. इथं सुंदर डिंक तळला गेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण फार महत्त्वाच्या असतात. आता काय करूयात, थोडंसं तूप राहिलेलं आहे तिथं, तर त्याच्यातच मी काय करणार आहे, गोडांबी तळून घेणार आहे. आता गोडांबी म्हणजे काय, तर बिब्बा या झाडाच्या फळाची ती बी असते, म्हणजे बिब्याची बी आहे ती. इंग्लिशमध्ये मार्किंग नट ट्री म्हणतात त्याला. आता ही गोडांबी आहे ती छान तळून घ्यायची आहे. ही काजूसारखी लागती, सुकामेवा म्हणून ह्याचा वापर होतो, पण पूर्वी डिंकाच्या लाडवातच गोडांबी घालायची जास्त करून. कारण तर ही आहे ना, ह्याच्यात प्रचंड प्रमाणात खनिजं असतात, भरपूर प्रमाणात ह्याच्यात जीवनसत्व असतात. ही उत्साह आणि ताकद वाढवणारी आहे गोडांबी. म्हणून पूर्वी काय करायचे, बाळंतिणीला द्यायचे. रोगप्रतिकार शक्ती यानं वाढती, म्हणून डिंकाचा लाडू म्हणलं की बाळंतिणीला आणि स्पेशली द्यायचं की गोडांबी घातलीच पाहिजे. परत त्याच तुपात खारीक पूड घेणार आहोत भाजून. गोडांबी तळून झाली ना तर तूप थोडं काळपट होतं, कारण बिब्बा हा काळाच असतो, त्यामुळं तूप थोडं काळं होणार आहे. पण चांगलंच आहे ते, रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यानं. त्यामुळं काही घाबरू नका, तूप काळं झालं आता ते चांगलंच आहे शरीरासाठी. म्हणून पूर्वीच्या बायकांचं मला खरंच खूप आदर आहे की त्यांनी ज्या
पारंपरिक रेसिपी केल्यात, त्या अतिशय विचार करून केल्यात. मला त्यांच्याबद्दल खरंच खूप हे आहे की त्यांनी जे केलं आहे. बाळंतीण म्हणलं की बिब्याची बी डिंकाच्या लाडवात आलीच. खसखस भाजून घेऊ. खारीक आपण थोडा रंग बदलेस तोपर्यंत एक 3-4 मिनटं बारीक गॅसवर भाजली होती. खसखस तशीच भाजायची, तूप घालायची गरज नाही. भाजतानासुद्धा गॅस बंद करून टाका. आहे त्या तापलेल्या पॅनमध्ये ती भाजली जाते. खसखस सगळी काढून ठेवून द्यायची आहे. ही खसखस काढून ठेवली आपण. आता काय करूया, त्याच पॅनमध्ये सुकं खोबरं भाजायला घ्यायचं आहे. आता मोठे मोठे तुकडे असतील ना, असे सरळ काढून टाका. मी नेहमी किस विकत आणते, कारण मला किसायला वेळ मिळत नाही, म्हणून मी विकतचाच आणते. त्याच्यात जे काही मोठं मोठं राहिलं असेल खोबऱ्याचे तुकडे काढून टाका. मीडियम टू लोला गॅस ठेवून आता ह्याला वेळ लागणार आहे. पेशन्सली भाजा. आता बाकीच्या गोष्टीचं तुम्हाला महत्त्व माहीत होतं, पण मला मागच्या वेळी खूपदा कमेंट आल्या की बिब्बा किंवा गोडांबी म्हणजे काय, तर म्हणून मी त्याच्यासाठी एवढी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. आता डिंकाचे लाडू म्हणलं की खोबरं आलंच, आणि खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यात सुद्धा सांगायचं तर खोबरं हे ताजं असावं. नेहमी बघा की खोबरं जाणून त्याला वास येत असेल तर अजिबात वापरू नका. तुम्हाला वाटेल भाजल्यावर वास जाईल, नाही. खोबरं हे चांगलं सुकं खोबरं ताजंच पाहिजे. वास न येणारं, बुरा न आलेलं असंच खोबरं घ्यायचं आहे. तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर क्वालिटी मेंटेन केली पाहिजे, आणि घरात जरी असेल तरी तुम्ही चांगलंच खोबरं वापरा, म्हणजे तुमचा लाडू जास्त दिवस टिकेल. आधीच त्याला खोबऱ्याला वास येतो आहे तर टिकणार नाही. गुलाबीसर होईपर्यंत छान खोबरं भाजायचं आहे, म्हणजे आपल्याला पदार्थ टिकवता येणार आहे. करपलं तर नाही पाहिजे, आणि छान खमंग तर व्हायला पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता खोबरं तसंच त्याच्यात मी ठेवते आहे. आता आपण गार झालेलं काजू बदाम भरडसर मिक्सरवरनं काढूया. आता जर तुम्ही तुपावर काजू बदाम भाजले असतील ना, तर थोडे काय करा, निम्मे मिक्सरवर काढा निम्म्याच्या वर, आणि पाव थोड्यातलं थोडंसं घेऊन त्याचे तुकडे करा, म्हणजे दिसतील तुमच्या लाडवात. आता काजू बदामची सगळी पावडर घातलेली आहे. गोडांबी मी याच्यात घालून टाकते आहे. आता आपण लाडवाची तयारी करतो आहे. सुंठ पावडर घातलेली आहे. खसखस मी अशीच घालते, खसखस मिक्सरवरनं काढत नाही, तशीच मी घातली आहे, म्हणजे दिसलं की लोकांना कळतं की अरे ह्यानी खूप वापरलेलं आहे. ही माझी हे आहे की बिझनेससाठी. घरात असेल तर तुम्ही खसखस मिक्सरवरनं काढा. आता जी आपण डिंक जो तळून घेतला आहे तो सगळा हातानं सगळा असा थोडा चुरून घ्या. हातानं चुरून झाला की हा असाच सगळा घाला, किंवा काय करा, पाऊण एक डिंक तसाच घाला आणि पाव मिक्सरवरनं काढून घाला. तुमच्या याच्यावर चॉईस तुमची आहे. सगळा तसाच घालणार असा घाला, थोडा मिक्सरवरनं काढा. मी पाऊण एक भाग ह्याच्यात तसाच घातला आणि पाव भाग मिक्सरवरनं नंतर काढीन. आता काय करणार आहे, जायफळ कुटून घेतलं आहे. काजू बदामचे कण मोठे मोठे राहिलेलेही त्यात घालून टाकलेत मी. डिंक थोडीशी घेतली आहे, डिंक नाही आहे, खारीक पूड आहे. ही खारीक पूड त्यात थोडी घातली आहे, आणि जो गूळ आहे तो थोडा याच्यात घालायचा आहे. गूळ बारीक चिरा, मऊसर गूळ असू देत, आणि मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. चालू बंद करत मिक्सर फिरवा, एकदम फिरवू नका. चालू बंद करत करा, आणि अशी छान, म्हणजे तुम्ही आपण दाण्याचे लाडू करतो ना, सेम तसं करायचं आहे. आणि ते परत मी एकदा मिक्सरवर फिरवलं, आणि आता आपल्या या प्रमाणात घालून टाकते आहे. आता अजून परत राहिलेला गूळ सगळा त्यात घालून टाकते आहे, आणि खारीक पावडर परत ते दोन्ही मिक्सरवरनं काढूया आणि त्यात घालून टाकूया. आता हे जे लाडू आहेत ना, हे वळायला सोपे जातात. एरवी आत्तापर्यंत यूट्यूबला 100 रेसिपी मी बघितल्यात. त्याच्यात गूळ मेल्ट करायचा आहे आणि मग सगळं त्याच्यात घाला आणि मग लाडू वळा. अशानं काय होतं की लाडू शेवटचे वळले जात नाहीत, कोरडे कोरडे होतात. कारण गूळ जेव्हा तुम्ही पाक करता, वितळवता, तेव्हा तो डबल ह्यानं घट्ट व्हायला जातो. आता अशा पद्धतीनं केलं तर लाडू सुंदर मऊसूत तर राहतोच, कोरडा पडत नाही.
माझी स्वतःचीही टेक्निक आहे. मी अशा पद्धतीनंच लाडू करते की जेणेकरून सोपे जावेत आणि बिझनेससाठी तर नक्कीच असं करा. मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर ते वितळवून शेवटचे वाया जाणं बिझनेसला परवडणारं नाही. जो डिंक होता तो थोडासा मी याच्यात घातला आहे. थोडासा खोबऱ्याचा चुरा याच्यात घालते. थोडा तसाच घालूया आपण, दिसायला पाहिजे म्हणून. आणि खूप दिसायला पण नादात ना नुसतं खोबरं खोबरं मोठं चांगलं लागत नाही. विकतचे लाडू नेहमी असेच असतात, सगळं खोबरं तसंच असतं, खायला ते अजिबात चांगले लागत नाहीत. त्यामुळं आता खोबऱ्याचे तुकडे थोडेसे राहिले होते ते पण मी याच्यात घालते. मिक्सरवरनं सगळं फिरवून घ्यायचं आहे, ते सुद्धा त्याच्यात घालून टाकायचं आहे. चवीला सुंदर, दिसायला सुंदर, मी नेहमी म्हणते पदार्थ देखणा पाहिजे. अजून मला एक सांगायचं आहे की जायफळ ह्याच्यात घालू नका. जायफळ सरळ वेगळी पूड करून ठेवा. म्हणजे मोठ्या प्रमाणात करणार आहे तर जायफळ नाही मिक्सरवर बारीक झालं तर तुकडे तुकडे राहतील. आता खोबऱ्याचा किस निम्मा आपण तसाच त्याच्यात घालूया, दिसायला पाहिजे ना, खोबरं घातलं आहे. आणि हे सगळं मिक्स करूया. आणि आता मात्र इथं थोडंसं तुम्हाला कष्टाचं काम असं नाही, पण हे मात्र नीट मिक्स करा. दोन्ही हातानं चांगलं चोळा. सगळं घातलं आहे ना आपण, दोन्ही हातानं चांगलं चोळून चोळून मिश्रण एकसारखं करा आणि मग त्याचे लाडू बांधा. हे खूप महत्त्वाचं आहे. कमी तुपात हे लाडू होत आहेत. नेहमी जास्त तूप आपल्याला लागतं, पण कमी तुपातले लाडू आहेत. तुम्ही करून बघा. दोन्ही हातानं चोळा, मात्र छान एकसारखं करा आणि मग लाडू बांधायला घ्या. लगेच बांधले ठीक आहे, नाही मला झालं बाबा, बिझनेस आहे आज, खूप प्रमाणात करून ठेवलेत, दुसऱ्या दिवशी लाडू बांधायला घ्या, काहीही फरक पडत नाही. नाहीतर आपलं गूळ वितळवायचा, घालायचं, लाडू करायचे, सगळं कोरडं कोरडं की लगेच लाडू करायलाच पाहिजेत. तर अशा पद्धतीनं लाडू केले. तुम्ही मला नेहमी, आता मी दुसऱ्या दिवशी करते काय, तर माझे प्रॉब्लेम काय व्हायला लागला आहे की मी थोडं काही शूटिंग करायला लागले, ऑर्डर आली की आम्हाला थोडं सगळं तसंच टाकायला लागतं आणि ते महत्त्वाचं द्यायला लागतं. त्यामुळं थोडासा इथं आता माझा गोंधळ होतो आहे, पण त्यातनं मी करायचा प्रयत्न करते आहे. दुसऱ्या दिवशी लाडू बांधायला घेतले आणि काय झालं तुम्हाला सांगते की लगेच ऑर्डर आली. त्यामुळं थोडेसे लाडू बांधायला पुढं मागं झालेत. समजून घ्या, तुम्ही व्यवस्थित बांधा. लाडू तुम्हाला आवडतील त्या आकारात, त्या पद्धतीत लाडू बांधा. मोठे छोटे कसे हवेत त्या ह्यानं तुम्ही लाडू तयार करा. लाडू सुंदरच होतात, काहीही याच्यात प्रॉब्लेम नाही. करून बघा. रेसिपी आवडली तर मला लाईक करा आणि कमेंट करा. बिझनेस करणाऱ्यांनी तर नक्की अशा पद्धतीनंच लाडू करून बघा, खूप सोपे जातील. हे बघा, असा भुगा पण होत नाही, त्याचा छान तुकडा होतो. डिंक लाडू. डिंक इथं घेतला 125 ग्रॅम. सुकं खोबरं घेतलं आहे पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम. खारीक पूड इथं मी आता 125 ग्रॅम घेतली आहे. तुम्हाला थोडी कमी करायची असेल तर 100 ग्रॅम करू शकता, पण 125 ग्रॅम खारीक पूड नक्की घ्या. बदाम इथं 60 ग्रॅम घेतलेत. काजू 60 ग्रॅम घेतलेत. आता इथं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही घरी करणार असाल किंवा तुम्हाला परवडत असेल, तेवढं कॉस्टिंग देत असेल तर 100 ग्रॅम काजू आणि बदाम घातले तरी चालेल. हे सुद्धा सुंदर होतील. 100 ग्रॅम म्हणजे पाऊंड पावडर करा आणि पाव तुकडे तसेच ठेवा. जर तसं तुम्हाला गिराईक पैसे देणार असेल त्यानुसार करा. खसखस 30 ग्रॅम. गूळ इथं घेतला आहे 400 ग्रॅम. गूळ चिरून बारीक घ्या. सुंठ 1 चमचा, जायफळ 1 घेतलं आहे. तूप आता मी काय सांगते तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं, कमी तुपात म्हणजे हे बघा 200 ग्रॅम तूप मी पहिला प्रमाणात घेतलं होतं, पण मला लागले 120 ग्रॅम. खरं सांगते 120 ग्रॅममध्ये आपले लाडू इथे एवढे झालेले आहेत. किती, आता गोडांबी बघू पहिला. 30 ग्रॅम गोडांबी तुम्हाला नाही मिळाली तर त्याच्याऐवजी अक्रोडचे तुकडे घ्या आणि ते सुद्धा तळून घ्या असेच. आणि ह्या सगळ्याचं आपल्याला 1 किलो 85 ग्रॅम आपले लाडू तयार होत आहेत. मोठे 25, लहान 38 लाडू माझे साधारण झाले. तर या 120 ग्रॅम तुपात एवढे 1 किलो लाडू होणं कठीण आहे, पण मी ज्या पद्धतीनं दाखवलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही लाडू केलेत तर नक्कीच असेच लाडू कमी तुपातले चांगले लाडू तयार
होतील. आता हे प्रमाण आहे, मोठ्या प्रमाणात करायचं आहे तर ह्याच्या चौपट 5पट प्रमाण घेऊन तुम्ही पुढं सगळं लिहून टाका लगेच, जसं जसं तुम्हाला करायचं आहे तसं. आणि नेहमीप्रमाणे जेवढा तुमचा लागणारा खर्च आहे त्याच्या दुप्पट किमतीला तुम्हाला लाडू विकायला लागतील. पाव किलोनं विकले तर जास्त पैसे मिळतील, किलोत दिले तर थोडे कमीनं तुम्हाला लोकांना द्यायला लागतील. मी मागं सगळं सांगितलेलं आहे. आणि मागं तुम्हाला तुम्ही म्हणलात की गुळाचे लाडू दाखवा डिंकाचे, म्हणून मी आज हे दाखवलेले आहेत. चला तुम्ही कॉस्टिंग काढा आणि सुंदर बिझनेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे काय होईल, कुणाला खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला काय करूया, परत भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.